तर आज आपण हे असे दिसायला अगदी सुंदर त्याचबरोबर चवीला उत्कृष्ट असे आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी श्री गणेश जयंती विशेष ऑरेंज मोदक बनवतो आहे। उकळीचे मोदक त्याचबरोबर तळणीचे मोदक आपण बाप्पासाठी नेहमी बनवत असतो, परंतु आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीचे ऑरेंज मोदक बनवतो आहे। नवीन रेसिपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर इथे सर्वप्रथम आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये ऑरेंज ज्यूस घ्यायचा आहे। हा फ्रेश ऑरेंज ज्यूस आहे। सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात ताजी संत्री उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही संत्र्याचा ताजा ज्यूस घेऊ शकतात। यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे। 1 कप ज्यूस त्याचबरोबर अर्धा कप आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे। कॉर्नफ्लॉवर आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये मी पाऊण कप साखर घालून घेणार आहे। वजनी प्रमाणामध्ये 200 ग्रॅम साखर आहे। साखरेचं प्रमाण आपल्याला यापेक्षा जास्त वापरायचं नाही आहे, थोडं कमी तुम्ही वापरू शकतात। त्यानंतर इथे एक नॉनस्टिक कढई घेतलेली आहे। सर्व मिश्रण आपण कढईमध्ये ओतून घेऊया। यामध्ये आपल्याला थोडासा खाण्याचा रंग घालायचा आहे, यामुळे मोदकांना छान रंग येतो। त्यानंतर गॅस मीडियम आचेवर ठेवून आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे। आपल्याला यामध्ये गुठळी होऊ द्यायची नाही आहे, हे अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे। साखर विरघळलेली आहे, त्यामुळे मिश्रण थोडं पातळ झालेलं आहे। थोड्या वेळानंतर हे मिश्रण घट्ट होऊन येतं। आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेला असल्यामुळे मिश्रण छान घट्ट होऊन येतं। मिश्रण थोडं घट्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं बटर घालायचं आहे। बटरऐवजी तुम्ही इथे साजूक तूपसुद्धा घालू शकतात। बटर किंवा साजूक तूपमुळे याला छान चकाकी येते। आणि हे बघा, मिश्रण किती छान घट्ट होत आहे। आपल्याला हे अजून थोड्या वेळासाठी सतत परतत राहायचं आहे। त्यानंतर यामध्ये पाऊण कप डेसिकेटेड कोकोनट घालूया। त्याचबरोबर 3 ते 4 चमचे मिल्क पावडर घालायची आहे। मिल्क पावडर कमी अधिक प्रमाणात तुम्ही घालू शकतात। हे सर्व मिश्रण आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये एकही गुठळी न होऊ देता हे व्यवस्थित मिक्स करून परतत राहायचं आहे। ह्याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। आणि हे बघा, याचा छान घट्ट गोळा बनलेला आहे। अजून थोड्या वेळासाठी हे आपण परतून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी हे अजून परतून घेऊया। मिश्रण आता तयार आहे। आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे, तर आपण 1 ते 2 तासासाठी हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचे मोदक बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मी एक साचा घेतलेला आहे, याला तूप लावून घेतलेला आहे। एक एक गोळा घेऊन आपल्याला याचा मोदक बनवून घ्यायचा आहे। हाताला थोडंसं तूप लावून मोदक बनवून घ्यायचे आहेत। जर मोदक बनवताना मिश्रण पातळ वाटत असेल, मोदक व्यवस्थित होत नसतील, तर तुम्ही हे मिश्रण परत एकदा परतून घेऊन थंड झाल्यानंतर परत मोदक बनवू शकतात। आणि सर्व मोदक मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत। त्याचबरोबर तयार झालेल्या मोदकांना डेसिकेटेड कोकोनट पावडर लावलेली आहे। ते दिसायला सुद्धा छान दिसतात आणि चवीला सुद्धा छान लागतात। तर इथे आपले ऑरेंज मोदक बनवून तयार आहे। ह्या गणेश जयंतीला गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे मोदक तुम्ही नक्की बनवून बघा। मोदकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।